तेजोनिधी विश्वमावली ज्ञानोबराया सकल परमार्थ प्रेमींचे परमार्थ प्राण किंबहुना अक्षर ब्रह्म विद्वज्जनस सकल संत कंठभूषण ज्ञानेश प्रिय तुकोबराया आदी करून सर्व संतांच्या मा जिजाऊंच्या शिवरायांच्या चरणी साष्टांग नमन करून सेवेला सुरुवात. विठला 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 विठला. दोन्ही पकवाद वादक एका चढ आहेत महाराज. फक्त एक एक जण वाजवा म्हणजे मजा येईल. विठला 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 विठला. धर्माचे पालन करणे पाखांड खंडन. धर्माच्या स्थापने करता परमेश्वराने जेव्हा जेव्हा धर्मावरती संकट आली तेव्हा तेव्हा अवतार धारण केला. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. भगवान गीतेमध्ये सांगतात की धर्माची ग्लानी आली, धर्मावर संकट आलं तर माझा अवतार होतो. तसं धर्माच्या रक्षणाकरता छत्रपती शिवरायांनी अवतार घेतला महाराज. आणि धर्म कुठला स्थापन केला तर सर्वसामान्य रयतेचं हित. विठला 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 विठला. चिंतनाला विस्तृत सुरुवात करण्यापूर्वी थोडं परिहार देणं अगत्याचं. गेल्या 5 वर्षापासून चालत आलेला हा शिवजन्मोत्सव सोहळा आपले राजे शिवछत्रपती फाउंडेशन मित्र मंडळ याचे सर्व सदस्य पवित्र असं हे गाव बोडका या ठिकाणी आपण दरवर्षी शिवविचाराचा जागर करून या नवीन पिढीवरती सुसंस्कार व्हावेत यासाठी नवविध उपक्रम आयोजित करता. आणि त्या योगे आज मला आपल्या गावामध्ये सेवा करण्याचं लाभलेलं भाग्य. सुंदर अशा प्रकारची गायनाची साथ करतायत आमचे संगीत विशारद हरिभक्तपरायण राम महाराज. आणि त्यांना दुसऱ्या बाजूला एक एकाहुनी बळे असे आमचे किरण महाराज याही बाजूला आहेत. आणि त्याचबरोबर पकवादावरती सुंदर आम्हाला साथ करणारे आकाश महाराज चव्हाण आणि आमचं लाडकं व्यक्तिमत्व आमचे परम मित्र आमचे माऊली महाराज खोटे. शिवशंभू वारकरी शिक्षण संस्था सोन्ना खोटा त्याचे संस्थापक तथा संगीत कलाप्रेमी यूट्यूब चॅनल संगीत कलाप्रेमी फेसबुक पेज 1.5-2 लाखाच्या पुढे त्यांचे सबस्क्रायबर गेले. अशी महान व्यक्ती आपल्याकडे वाजवायला सुंदर हात आहे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर अशा प्रकारचं नियोजन आयोजन आपल्या शिवभक्त मंडळींना द्यावे तेवढे उपकार. धन्यवाद. थोडेच आहेत. विठला विठला आमचे पोलीस पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, दिनेश दादा उपस्थित आहेत. हा कार्यक्रम सर्व गावाच्या वतीने माझ्याकडे आलेला आहे आणि त्याच्यामुळे कुणाचा विशिष्ट एका व्यक्तीचा नाम निर्देश न करता सर्वांना धन्यवाद देतो पुढील सेवेला सुरुवात. विठला विठला धर्माचे पालन संत आणि देव या जगतामध्ये अवतार कशा करता धारण करतात तर धर्माच्या रक्षणा करता. तुम्ही म्हणाल धर्मावरती संकट येत असतं का? हो, मोठा प्रचंड विचित्र होता जो काळ, ज्या काळामध्ये 7-8 सत्ता या महाराष्ट्राच्या मातीवर थै 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 नाचत होत्या. आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही, सिद्धी, कुतुबशाही सोबत डच, इंग्रज, पोर्तुगीज या महाराष्ट्रावरती अन्याय करत होते, अत्याचार करत होते. शासक होते पण अन्यायी शासक होते, जाचक सत्ता होत्या आणि त्या सत्तांना आवर घालून स्वतःच रयतेचं स्वराज्य निर्माण करण्याचं काम माझ्या राजाने केलं. म्हणून राजे अनेक या जगतामध्ये झाले. वयाची 95 वर्षापर्यंत राज्य करणारे राज्यकर्ते या भारतामध्ये झाले. पण आज त्यांचा कुठं उत्सव साजरा होत नाही महाराज. पण अवघी फक्त 51 वर्ष माझा राजा जगला. पण आज 400 वर्ष झाली तरी इतिहास प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये. अरे आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, पण संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवरायांचा दरारा. एकच राजा इथं जन्मला, एकच राजा इथं जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या नगरावर, माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या नगरावर, माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या नगरावर. हरी
माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर त्यासाठी प्राण दिलेले तिकडे आपल्याच्या आपल्या निधड्याच्या दिवस आपल्या निधड्याच्या दिवस प्राणपणाने लढला मावळा भरोसाच्या राजावर प्राणपणाने लढला मावळा भरोसाच्या राजावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर परवाना केली दुधाची तुझ्या जिजाग परवाना केली दुधाची तुझ्या जिजाग झाला महाराष्ट्राचा राजा शुभा माझा झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा हे झाला महाराष्ट्राचा राजा शुभ झाला महाराष्ट्राचा राजा शुभ जिजाऊने दियावे सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा 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 माझी जाऊने दियावे सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दियावे सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा बघाच्या जातीची पौलाने जातीची जगात वैभव चाले बघाच्या जातीची पौलाने जातीची जगात वैभव चाले शिवराय हो माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर भगवान येते मनातून भगवान दिसल्यावर अरे कशाला म्हणावं भगवा टाळी टाळी अरे हा भगवा काही रंग नाही अरे हा भगवा काही फक्त झेंडा नाही अरे हा भगवा कशाला म्हणावं भगवा भगवा हो म्हणजे भय रहित ग म्हणजे गर्व रहित आणि वा म्हणजे वासना रहित ज्याच्या अंतःकरणामध्ये कसलाही गर्व नाही त्याच्या मनामध्ये कसलाही भय नाही त्याच्या हृदयात कसलीही वासना नाही तो रंग म्हणजे भगवा आहे तो रंग म्हणजे भगवा आहे अरे कशाला म्हणावं भगवा हा भगवा माझ्या छत्रपती शिवरायांचा प्राण आहे आणि हाच भगवा माझ्या वारकऱ्यांचं पुराण आहे अरे हाच भगवा माझ्या मुस्लिम बांधवांचं कुराण आहे आणि हाच भगवा माझ्या शंभू राजांचं बलिदान आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर अरे जात पात ना धर्म मानिला जगला माणूस की जगला माणुसकीवर जगला माणुसकी पुन्हा जन्म घ्या पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर पुन्हा जन्म घ्या अतिका भक्ताच्या हृदयावर जय हो माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर ओ माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर बघा आवडल्याशिवाय टाळ्या येत नाहीत महाराज आणि खरी कलाकाराला दाद असते ती टाळ्यांची म्हणून अशा चोपत नाही चांगल्या मोकळ्या मनाने टाळ्या वाजवा एकदा आता आज या ठिकाणी शिवनेरी सजलाय महाराज शिवरायांच्या जयंतीचा शिवनेरीवर जो उत्सव झाला काल आम्ही शिवनेरी किल्ल्यावर जाऊन आलो दुपारी 2-2:30 वाजता अत्यंत सुंदर अशा प्रकारचं कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजन होतं अख्खं मंत्रिमंडळ तिथं होतं काल अत्यंत सुंदर अशा प्रकारचं नियोजन आहे महाराज
सुरुवातीलाच धमाका दिला आपल्या किरण दादांनी आणि रामदादांनी, त्यांचे धन्यवाद. अरे या मातीवरती 5 सत्ता थै 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 नाचतात, रयतेवर अन्याय होतात, अत्याचार होतात. मा जिजाऊंच्या अंतःकरणामध्ये दुःख आहे. या रयतेला कोणी वाली नाही, कोण वाचवेल या रयतेला? मनामध्ये प्रश्न आहे. जिजाऊ त्यावेळेस माहुली किल्ल्यावर आहे. शहाजी राजांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये निजामशाही सोडली आणि आदिलशाही स्वीकारली. यावेळी मात्र राजांच्या मनामध्ये प्रश्न आहे. जिजाऊ अवघ्या 4 महिन्याच्या गरोदर आहे आणि या अवस्थेमध्ये आदिलशाहीमध्ये जिजाऊंना घेऊन जाणं शक्य नाही. आणि म्हणून त्यांनी राणी साहेबांसमोर प्रस्ताव ठेवला, जिजा या अवस्थेमध्ये तुम्हाला घोड्यावरचा प्रवास सहन होणार नाही, तुम्हाला इथंच राहावं लागेल. जिजाऊ तयार झाल्या, पण कुठे ठेवावं, कुठे ठेवावं? आणि त्याच वेळेस त्यांच्या नजरेसमोर विराजमान झाला 8ही बाजूंनी प्रशांत प्रशस्त मंदिर आणि मध्यांती विराजमान झालेला गडा जावाचा गड, गड शिवनेरी. आल्या 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 मा जिजाऊ शिवनेरी किल्ल्यावरती आलेल्या आहे. त्या किल्ल्याचे गडकरी शिदोज विश्वासराव आणि त्यांच्या राणी लक्ष्मीबाई म्हणजे जिजाऊंचे विहीन आणि व्याही, या दोघांच्या सहवासात जिजाऊ राहत आहे. मोठा प्रचंड विचित्र काळ आहे. जिजाऊंनी सकाळी उठावं, शिवनेरी किल्ल्यावरती शिवाई देवीचं मंदिर आहे, त्या शिवाई देवीच्या मंदिरामध्ये जावं आणि देवीची पूजा अर्चना करावी. अगं बये, आम्ही स्वतःला पुण्या परगण्याची राणी म्हणून घ्यावं आणि रयतेवर होणारे अन्याय अत्याचार उघड्या डोळ्याने पाहावे. असं कम नशिबी राणी पण आमच्या नशिबी यावं का? आणि असं काही बोलणार तोच हेर धावत आलेला आणि मुजरा करता झाला. मासा घात झाला, घात झाला, घात झाला. मासा अंग घामाने डबडबलेला, डोळ्यातून घळघळ अश्रूच्या धारा वाहत आहे आणि मुजरा करता झाला. मासा जिजाऊंनी इशारा केला, बोला झालं काय सांगा. आणि हेर सांगू लागला, मासा तुमचे वडील लखोजीराव जाधव सोबत अचलोजी रखोजी आणि यशवंतराव देवगिरीच्या किल्ल्यावर इथून जवळच असणाऱ्या देवगिरीवरती बादशाह हजरत बादशाहला कुर्निसात करायला गेले. मासा पण बादशाहच्या मनात काळ बेर कळालं नाही. बादशाह दरबारातून उठून गेला आणि तुमचे वडील, तुमचे 2 भाऊ आणि तुमचा कोवळ्या वयातला भाचा त्याची भर दरबारामध्ये कत्तल झाली. मासा त्यांच्या रक्तानं तो देवगिरी नाहून निघाला. मासा देवगिरी नाहून निघाला. मासाहेबांच्या हृदयामध्ये वेदना झाली. आणि ज्या जाधवरावांनी ही सुलतानगिरी उभी करावी, ज्या जाधवरावांच्या जोरावर ही सुलतानी सत्ता उभी राहावी आणि त्याच जाधवरावांची भर दरबारामध्ये कत्तल व्हावी, कधी थांबणार हे अन्याय, कधी थांबणार हे अत्याचार? मा जिजाऊंनी अन्न पाण्याचा त्याग केला. विहीनबाई लक्ष्मीबाई बोलतात, असं करू नका मासाहेब, स्वतःचा नाही कमीत कमी पोटातल्या बाळाचा विचार करा, त्याच्याकरता अन्न ग्रहण करा. मा जिजाऊ बोलतात, आम्हाला आता काही खाऊ वाटत नाही. लक्ष्मीबाई म्हणतात, अहो वहिनी साहेब, या अवस्थेमध्ये डोहाळे लागत असतात, तुम्हाला डोहाळे नाही लागले, तुम्हाला काही खावंसं नाही वाटत, तुम्हाला काही प्यावंसं नाही वाटत, आवळी चिंचा कैऱ्या बोर डोहाळे नाही लागले तुम्हाला, काही बोलणार तो दुसरा हेर धावत धावत आलेला आहे, अंगाने घामाघूम झालेला आहे, मुजरा करता झाला. जिजाऊंच्या काळाचा धसकन झालं. बोला झालं काय? आणि हेर सांगू लागला, मासा भोसले घराण्याची कुलवधू खेळोजी राजांची धर्मपत्नी पंचवटीवर स्नाना करता गेली. मासा त्या महावत खानाची नजर तिच्यावरती पडली आणि दिवसा ढवळ्या घोड्यावर टाकून उचलून नेली. मासा उचलून नेली. आता मात्र मासाव्याच्या तळपायाच्या मस्तकाला गेली. मासाहेब ताडकन उभ्या राहिल्या, दोन्ही हाताच्या मुठ्या आवडल्या, चेहरा लाल बुंद आणि चेहऱ्यावर सूर्यासारखं तेज आणि कडाडल्या. मा जिजाऊ लक्ष्मीबाई, तुम्ही म्हणता नव मला डोहाळे कशाचे लागले? सांगते सांगते माझे डोहाळे ऐका. मला वाटतं जिरिटोप परिधान करावा, या अंगामध्ये चिलखत घालावं, लखलखती शमशेर म्यान करावी, वाघावर बसावं, टाच मारून मांड ठोकावी त्या घोड्यावर आणि आया बहिणींच्या अब्रूवर हात टाकणारांची धड शिर उडवावी, त्यांची कत्तल करावी. आणि मा जिजाऊ सरळ गेल्या शिवाई देवीच्या मंदिरामध्ये आणि त्या शिवाई देवीला गाराणं मांडला. ग बये, कधीपर्यंत सहन करायचं या महाराष्ट्राने? कधीपर्यंत न्याय सहन करायचा? बये ये
माझ्या उदरामध्ये असा पुत्र जन्माला घाल जो या अन्याय अत्याचाराला संपवून टाकेल आणि गोर गरीब रयतेच साळीमाळी कोळी आवाड शिंपी तांबोळी मार मांग चांबार कुंभार लोहाल मुसलमान मराठा 18 पगड जातीचं 12 बलुतेदाराचं स्वराज्य निर्माण करेल असा पुत्र माझ्या उदरामध्ये घाल. आणि गारानं मांडलं माय बाप, गारानं मांडलं. जुलून हाहाकार मातला धावून तू ये, जुलूम हाहाकार मातला धावून तू ये. जागी होई धाव ग शिवाई, जाग आई धाव शिवाई, जाग आई धाव शिवाई, जाग आई धाव शिवाई, जाग आई धाव शिवाई. अत्याचार झाला ग प्राणकंठी आला ग, अत्याचार झाला ग प्राणकंठी आला ग, अत्याचार झाला ग प्राणकंठी आला ग. अन्यायाला फोडील वाचा पुत्र असा नाही, जाग आई धाव शिवाई, जाग आई धाव शिवाई, जाग आई धाव शिवाई, जाग आई धाव शिवाई. जन्म अशा बाळाला दे ओ जन्म शहराला दे, ओ वरदान हे आम्हाला दे. जन्म अशा बाळाला दे, वरदान हे आम्हाला दे. रणधुरंधर अंश शिवाचा पुत्र मला दे. जाग आई धाव शिवा, जाग आई धाव शिवाई, शिवाई धाव शिवाई. दारुगड बाई दारुगड, दारुगड बाई आता हरी दारुगड बाई दारुगड, दारुगड बाई दारुगड, दारुगड बाई दारुगड, दारुगड बाई दारुगड बाई दारुगड, दारुगड बाई ए दारुगड बाई दारुगड, आता दारुगड बाई दारुगड बाई दारुगड, दारुगड बाई दारुगड, दारुगड बाई दारुगड, दारुगड बाई आता दारुगड बाई दारुगड, दारुगड बाई दारुगड बाई दारुगड, दारुगड बाई दारुगड, दारुगड बाई दारुगड. हो तुळजापूरची आई भवानी दारुगड बाई दारुगड, तुळजापूरची आई भवानी दारुगड बाई दारुगड. आई कोल्हापूरची आई महाराष्ट्राई, दारुगड बाई आता कमालाची आई कमाली. दारुगड बाई आता. हे आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला. अगाध महिमा तुझा मावली तारी संकटाला, अगाध महिमा तुझा मावली तारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जगवी तोरात जाई, आई गोंधळाला ये गोंधळामध्ये बाबामध्ये गोंधळाला ये, गोंधळामध्ये बाबामध्ये गोंधळाला ये. देवीने कौल दिला आणि 19 फेब्रुवारी 1630 या महाराष्ट्राच्या मुशीत आणि जिजाऊंच्या कुशीत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. जय शिवाजी. आणि म्हणून त्या राजाची आम्ही जयंती करतो. असे अनेक राजे झाले पण माझ्या राजासारखा राजा झाला नाही. प्रमाण होऊन गेलं. विठ्ठला 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 विठ्ठला. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय यांचा जन्म झाला. झालं कसं मायबाप? सहज नाही झालं. आधी त्रास सहन केला मा जिजाऊंनी. अरे आपलं माहेर संपावं. लखोजीराव जाधव आबाजी वडील आणि 2 भाऊ एक भाचा यांची भर दरबारामध्ये देवगिरीला कत्तल व्हावी. किती मोठं डोंगरा एवढं दुःख जिजाऊंच्या जीवनामध्ये कोसळलं. एकेच दिवशी जिजाऊंचं माहेर संपलं आणि म्हणून ती दुःख, ती सल, ती वेदना अंतकरणामध्ये जिजाऊंनी सतत तेवत ठेवली. आणि म्हणून त्या त्रासाचं फलित, जिजाऊंच्या पुण्याईचं फलित आज फळाला आलं आणि म्हणून तो राजा जन्माला आला. ऐका,
हळूहळू राजा लहानाचा मोठा होऊ लागलेला आहे. जिजाऊंनी शिवाजी राजांना तलवार कशी चालवावी याचं शिक्षण दिलं, घोडा कसा चालवावा याचं शिक्षण दिलं. आणि पाहता पाहता अत्यंत सर्व गुण संपन्न अष्टपैलू व्यक्तिमत्व माझा राजा तयार झाला. सकाळी जिजाऊ उठलेले आहेत आणि राजांना सांगितलं, अगदी 14-15 वर्षाचं वय राजांचं, राजे चला आपल्याला पुणे परगण्याची टहाळणी करून यायची. एका घोड्यावरती जिजाऊ बसलेल्या, दुसऱ्या घोड्यावरती राजे बसलेले आणि काही अंतर चालून गेल्यानंतर 4-5 व्यक्ती जंगलामधून येताना दिसल्या. त्या पाहिल्याबरोबर राजांच्या मनामध्ये प्रश्न पडला, अरे कोण असावे? यांच्या अंगावरती धड वस्त्र नाही, यांच्या पोटामध्ये अन्नाचा घास नाही, जीर्ण क्षीण झालेली काय आहे, डोक्यावर घर नाही, अनवाणी रानामध्ये शेतामध्ये भटकतात. राजांनी प्रश्न केला, मासाहेब हे कोण आहेत? आणि जिजाऊंनी सांगितलं, राजे ही तुमची रयत, आमची रयत. हो, हा बळीराजा आहे. मासाहेब तुम्ही याला बळीराजा म्हणता? अहो राजा कुठं असा असतो? राजाच्या अंगावरती वस्त्र नसावे, राजाच्या पोटाला पोटभर अन्न नसावं. अरे माझा बाप शेतकरी, उभ्या जगाचा पोशिंदा, जगाला अन्न खाऊ घालणाऱ्याच्या पोटात अन्न नसावं मासाहेब. याच्या डोक्यावर शिरावर सुखाचं छत्र नसावं, आम्हाला हे मान्य नाही. हे बोलल्या बरोबर जिजाऊ म्हणतात, हीच खरी वेळ आहे, राजांच्या मनामध्ये स्वराज्याची बीज पेरली पाहिजे. आणि जिजाऊ बोलल्या, राजे तुम्हाला तेच करायचं, तुम्हाला या गोरगरीब रयतेचं स्वराज्य निर्माण करायचं. 18 पगड जातीचं 12 बलुतेदाराचं स्वराज्य तुम्हाला निर्माण करायचं. राजा द्या मला वचन, द्या मला वचन. राजाही तसाच होता हो. घोड्यावरून राजा खाली उतरला, मुजरा केला आणि दिलं वचन. दिलं वचन मासाहेबा वचन पूर्ण करी, दिलं वचन मासाहेबा वचन पूर्ण करी. शिवा माझा हो, माझा राजा हो. बसला घोड्यावर ये, शुभ राजा ग बसला घोड्यावर ये, शुभ राजा ग बैसला घोड्यावरी, शुभ राजा ग बैसला घोड्यावरी. आई दिलं वचन आई साहेबा वचन पूर्ण करी, दिलं वचन आई साहेबा वचन पूर्ण करी. आई राजा ग शुभ राजा ग शुभ माझा ग बसला घोड्यावर, शुभ राजा ग बसला घोड्यावर, शुभ राजा ग बसला घोड्यावर. दिलं वचन मासाहेबा वचन पूर्ण करी, दिलं वचन मासाहेबा वचन पूर्ण करी. माझा राजा ग शुभ राजा ग बैसला घोड्यावरी, माझा राजा ग बैसला घोड्यावरी, माझा राजा ग बैसला घोड्यावरी. माझ्या राजांनी जिजाऊंना वचन दिलं. राजे घोड्यावरती स्वार झाले. कशाला? स्वराज्य निर्माण करायला. या लहान मुलावर जर संस्कार झाले ना मायबाप, तर खरं हे शिवजयंती साजरी करण्यामागचं फलित आहे महाराज. शिवाजी महाराज या मातीमध्ये घडले का? मा जिजाऊंनी त्यांच्यावरती संस्कार केले म्हणून. आजकाल आमच्या माय माऊल्यांचे काय संस्कार चालू येतो हे का नाही? अहो लहान लेकरू जर रडायला लागलं पूर्वीच्या काळामध्ये, तर त्याला उचलायचे ना आईच्या मांडीवर नेऊन ठेवायचे. ते रडायचे लगेच बंद व्हायचं. पण आज आईच्या मांडीवर बसतोय रडतोय, मोबाईल हातात दिला रे दिला की गप्प बसतोय. म्हणजे आईची जागा कोणी घेतली दादा? मोबाईलने. दुर्दैव आहे जिवंत माणसाची. अरे ज्या आईला प्रेमाची, आईचं प्रेम एवढं असतं ज्याला दुसरी उपमा नाही, पण त्या आईची जागा मोबाईलने घ्यावी ही आपल्या माणुसकीची झालेली हार आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. या बालवयामध्ये मुलांवरती संस्कार करणं गरजेचं आहे. म्हणून माझी तर विनंती असेल या ठिकाणी उपस्थित सर्व माता भगिनींना की आपल्या मुलांना मोबाईल पासून जरा दूर ठेवा. मोबाईलचा वापर करायचा आहे, पण त्याला योग्य वापर करायचा कळल्यानंतर. आता काही त्याच्यामध्ये असे सॉफ्टवेअर आहेत, असे फंक्शन आहेत
की जे 18+ पीपल कॅन सी ओनली, म्हणजे द पीपल हु आर अबोव 18 दे कॅन वॉच सच काइंड ऑफ थिंग्स ऑन द फेसबुक, व्हॉट्सॲप और ऑनलाईन गुगल. पण अडचण अशी झाली की अकाउंट असतंय वडिलाचं, त्या अकाउंटवर सगळ्याच गोष्टी येतात आणि बघत आहे पोरग. म्हणून आपल्या मुलांना चांगलं शिक्षण जर द्यायचं असेल तर मोबाईलवरून जरा काय ठेवलं पाहिजे, लांब ठेवलं पाहिजे. या मोबाईलने इतकं सनिताप केलाय महाराज, काय सांगू तुम्हाला. मोबाईल इतकं वाटोळं कुणीच केलं नाही बघा माणसाचं. आज माणसं एका रूम मध्ये बसलेले असते, खुर्चीला खुर्ची असती, फक्त एकमेकाला बोलत नाहीत, फोनवरून जे लांब आहे त्याला बोलत. संवाद कमी केला मोबाईलने माणसातला. अहो एक जणानं तर वडिलांपाशी एवढा हट्ट धरला, पप्पा मला मोबाईल. अरे म्हणले 20-25 वर्षाचा झाला स्टोन घ्या, स्वतःचा उद्योग कर, पैसे कमाव आणि नंतर मोबाईल घे. तुम्हाला नाही मला आताच मोबाईल पाहिजे. कशाला पाहिजे? मुलगी पसंत करायची मोबाईलवर. अरे मुलगी घरचे पसंत करतील, वडील जातील, सोयरीक पाहतील, नंतर मुलगी पसंत करेल. नाही म्हणला, मला मोबाईलवर मुलगी पसंत करायची. झालं महाराज, त्यांनी तसंच केलं. मोबाईल विकत घेतला, 35,000चा मोबाईल. आणि त्या मोबाईलवरती ते कोणचं इन्स्टा मला काय माहीत नाही, फेसबुक व्हॉट्सअप 2 माहिती आहेत, हे इन्स्टा आणि बाकीचे मला कुठलेच ॲप माहीत नाहीत. ते त्याने घेतलं. बरं ते दिसायला बी काही एवढं व्यवस्थित नव्हतं, पण त्याला काहीतरी फिल्टर ऍड करतात म्हणून त्याने फिल्टर ऍड केलं महाराज. आणि महाराज म्हणते फिल्टर कसं कळलं तुम्हाला, हे ऐकी वय सगळं. त्याने फिल्टर ऍड केलं आणि असा गोरा पान दिसायला का नाही पोरगा, तुम्हाला सांगतो. मग याचा अकाउंट हुडक, त्याचा अकाउंट हुडकिता त्याला एक असं अकाउंट सापडलं, अगदी सुंदर मुलीचा फोटो त्याला पुढे दिसला की हे येडं लगेच इट इज व्हेरी ब्युटिफुल. तेवढीच इंग्रजी येत होती त्याला, त्याच्या पुढे इंग्रजी येत नव्हती. इट इज व्हेरी ब्युटिफुल. कसं असतं बघा हे अशी स्तुती करणं. म्हणजे आपण काय करतो माहिती का, शेळीला, म्हशीला, गाईला खुंट्यापाशी आणून बांधायला गवत हिरवा चारा दाखवतो की नाही, ती लगे निघते कुठपर्यंत, खुंटीपर्यंत. हे तसे वाक्य आहेत बरं. इट इज व्हेरी ब्युटिफुल, अशा वाक्यापासून सावध राहा. हे काम सरून वैद मरो तसं असतं. हे इट इज व्हेरी ब्युटिफुल म्हणून त्याने कमेंट मारली. कमेंट गेल्यावर त्या पोरीन ती पाहिली, तिच्या मनालाच लागली महाराज ती कमेंट. इट इज व्हेरी ब्युटिफुल. आणि मग मात्र तिने रिसेंड केला मेसेज त्याला, तुमचे मनापासून धन्यवाद. याला वाटलं गोष्ट बनलेली आहे. मग आता याने सकाळपासून मेसेज सुरू केला, शुभ सकाळ. दुपार झाली की शुभ दुपार, संध्याकाळ शुभ संध्याकाळ, शुभ रात्री. त्याच्या पुढे शुभ म्हणता येत नव्हतं म्हणून थांबलं ते. शुभ शुभ करता करता त्याचा शुभ विवाह झाला महाराज. पाहुण्यातलीच मुलगी निघाली लांबून. आणि ते म्हणले दुसरा कुटाणा होऊस तर यांनी पळून जाऊस तर लग्न लावलेलं बरं. पण यांनी मुलगी कशी पसंत केली, इन्स्टावर. हे कधी गेलेलं नाही, पाहिलेली नाही, बोललेली नाही, नुसता फोटो. आता लग्न झालं, नांदायला पोरगी घरी आली. मग आता त्याला वाटलं आपली बायको बोलते कशी पाहाव तरी. त्याची गेलं आणि तिला म्हणलं, होय ग राणी, ए राणी, आपलं लग्न झालं, मग आता फिरायला कुठं जायचं. ती म्हणली, आपण फिरायला दमू तातमीला जायतो. दमू तातमीला. ती म्हणली, तुम्ही थकाली उठा, मी बी थकाली उठते. तुम्ही तांगले कोपले घाला, मी तांगली थाली घालते. महाराज यांनी डोक्याला हात मारून घेतला, पदरी पडलं, पवित्र झालं. वाटोळ कशामुळं, मोबाईलमुळं. कमी वापरा. विठाला 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 विठ्ठला विठ्ठला. अहो लहानपणापासून जर या मुलांवरती संस्कार झाले ना, तुमच्या आमच्या घरामध्ये शिवरायांसारखं चरित्र असणारी व्यक्ती जन्माला येईल, उदयाला येईल. पण लहान मुलं एवढे खोडील ना. ऐका, आपली पिढी कशी होती हो, आपल्या पिढीला मोबाईल काय हेच माहित नव्हतं. आपल्या टायमाला टीव्ही होत्या बरं का पाटील साहेब, ब्लॅक अँड व्हाईट त्या बी आपल्या बालपणी. आणि ती ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही, ती बी शेजाऱ्याची टीव्ही, खिडकीतून बघायची. गावात एक जणाकडे टीव्ही असायची. मग इकडून एकाने बघायचं आणि तिकडून एकाने बघायचं. दोघा जण. शेजाऱ्याला विचारायचं, मध्ये रामायण चाललेलं असायचं महाराज. मग याला विचारलं, तुला काय दिसतंय. तो म्हणायचा, मला रावण दिसतोय. आणि त्याला दुसऱ्याला विचारलं, तुला काय दिसतोय. मला राम दिसतोय मला. ते म्हणले, रावण काय करतोय. ते म्हणतोय, तुला बाण मारतोय. तिकडच्या दारात ते होतं, दोन्ही सांधीतून बघायचे ते. अहो हे मुलं म्हणजे एका ठिकाणी मी गेलो बरं का दिने दादा. आणि तिथं गेल्यानंतर त्या मुलाला म्हणलं, का रे बाबा,
तू शाळेत जातो का? ते मला जातो ना सर. म्हणलं प्रश्न विचारू का? म्हणले विचार. मला विचारायला सांगितलं त्याने, मी त्याला प्रश्न विचारला. ऐका, प्रश्न असा होता त्याला की ऐक बाबा तुला गणित येतं का? म्हणला भरपूर चांगलं येतं. म्हणला मला सगळे पाडे पाटे सगळं पाटे. बरं म्हणलं सांग गणित, तुझ्या वडिलाला मी 1 वर्षाकरता जर 10,000 रुपये दिले, किती? 10,000 रुपये. दर महिन्याला 1,000 रुपये व्याज. तुझे वडील मला 1 वर्षांनी किती परत देतील? मी त्याला म्हणलं सांग सांग. ते मला पण दिलेच नाही ना. तुम्ही दिलेच नाही ना. अरे म्हणलं समज ना. समजायला काय तुझ्या पप्पाचं चाललंय? म्हणलं गणित सोडवायचं म्हणल्यावर गृहीतके धरावे लागतात, समजावं लागतं. बरं म्हणला डबल सांगा. म्हणलं 1 वर्षाकरता 10,000 तुझ्या वडिलाला जर मी दिले, दर महिन्याला 1,000 व्याज आहे, 12 महिन्याचं 12,000 म्हणजे व्याजाचे 12,000 आणि मुद्दल 10,000. एकूण तुझे वडील मला किती परत देतील? त्यांनी मोजले. मुद्दल 10, व्याजाचे 12, 10 आणि 12. हा यांनी उत्तर सांगितलं, हुशार आहे बघा. 10 आणि 12 22. त्याला मला सांग सांग उत्तर. ते मला 0. अरे म्हणलं तुझं असं कसं गणित आहे? इथं मुद्दलचेच 10 आहेत आणि तो म्हणतो 0. तो म्हणला त्याचं काय सर? मग ह्या बापाने अख्ख्या गावाला चंदन लावले. म्हणला तुमचेच कमून परत देईन. त्याचं सुद्धा उत्तर खरं होतं माय बाप. का? मुलं शिकवल्याने शिकत नाहीत, आपल्या आईवडिलांचं अनुकरण करून शिकतात. म्हणून मुलं जर चांगले व्हावेत असं वाटत असेल तर पहिलं माय बापाने नीट वागलं पाहिजे. विठाला शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी. बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ एकदा टाळे वाजवा महाराज. पोषक प्रमाण दिलं. शुद्ध बीजा पोटी, बीज जर शुद्ध असेल, फळे रसाळ गोमटी. रसाळ गोमटी जशी बीजामुळे फळे होतात. अहो जर त्या बीजच आम्ही जर चुकीचं पेरलं, कडू जर बीज असेल तर फळं सुद्धा कशी असतील? कडू. हा म्हणून माता पित्यांनी आपल्या मुलांवरती संस्कार लावताना काय केलं पाहिजे? चांगले संस्कार लावायचे असते तर आधी आपण चांगलं वागलं पाहिजे महाराज. त्या राजांची आम्ही जयंती साजरी करतो आणि जयंतीला करतो काय? डीजे लावतो आणि अश्लील घाण घाण गाणे तिथं तिथं लावायचे. असंच वाजत आहे ते. गाणे लावायचे, दारू प्यायची आणि मग राजा पुढं नाचायचं. जेव्हा बघतीस तू माझ्या ह्याला भिकारी. ऐका, अरे असे घाण घाण गाणे राजासमोर लावणं हा राजाचा सन्मान नाही, राजाचा अवमान आहे. अरे सुपारीच्या खंडाचं व्यसन नव्हतं माझ्या राजाला आणि त्या राजाच्या जयंतीला आपण दारू पिऊन नाचावं? लाज नाही वाटत आपल्याला? कधीतरी विचार केला पाहिजे माय बाप, विचार केला पाहिजे. अरे ज्या माय माऊलीच्या अब्रूच्या रक्षणाकरता राजाने रक्त सांडलं आणि त्याच माय माऊलीची अब्रू वेशीला टांगणारी अचकट इचकट गाणे लावून डीजेवरती नाचणं हा राजाचा सन्मान नाही, राजाचा अवमान आहे. मग तुम्ही अशा प्रकारे जयंती करून राजाला मोठं नाहीत करत, तुम्ही राजाचं खच्चीकरण करायला लागले. अहो ज्या माय माऊलीसाठी राजाने हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, रयतेचं स्वराज्य आणलं आणि त्याच राजाच्या जयंतीला जर आई या माय माऊलीची घाण घाण गाणे लावून जर नाचलो तर पहिली तलवार राजा आमच्यावर काढेल. पहिली तलवार कोणावर काढेल? आमच्यावर. म्हणून शिवजयंती कशी करायची? ऐका, सकाळी सकाळी उठायचं, घरासमोर सडा रांगोळी टाकायची, घरामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा, राजाची प्रतिमा मांडायची, हार पुष्प अर्पण करायचं आणि एक तरी पुस्तक दरवर्षी आपल्या मुलाला शिवचरित्राचं वाचायला द्यायचं. ती खरी शिवजयंती असेल मायबाप, ती खरी शिवजयंती असेल. अरे नाचून नाही, शिवरायांचे विचार वाचून शिवजयंती साजरी करायची, ती खरी शिवजयंती आहे. आणि अशी चुकीच्या प्रकारे शिवजयंती साजरी करायची नाही. विठ्ठला विठ्ठला या ठिकाणच्या राजे शिवछत्रपती मंडळाला, मित्रमंडळाला मी धन्यवाद देईल की आपण खूप स्तुत्य अशा प्रकारे शिवविचारांचा जागर या लहान लहान मुलांच्या समोर करताय. खरंच त्यांच्यावर संस्कार करणारी ही गोष्ट आहे मायबाप, आणि तुम्ही ते काम करताय. तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. माझे राजे
घोड्यावरती स्वार झाले आणि सरळ निघाला माझा राजा. कुठं निघालेला आहे? निघाला त्या रायरेश्वराच्या मंदिरामध्ये. आणि अगदी 7-8 मावळे रायरेश्वराच्या मंदिरामध्ये गेलेले आहेत. राजाने नतमस्तक झाला, आपली तलवार काढली आणि चरचर करंगळी कापून रक्ताची धार त्या रायरेश्वरावरती लावली. आवाज कमी झालाय. त्या रायरेश्वरावरती रक्ताची धार लावलेली आहे आणि बोलला, माझा राजा, हे रायरेश्वरा, या मराठ्याचं सांडणार हे रक्त हे पहिल्यांदा सांडतंय. यानंतर रक्त सांडेल, वैर्याचं सांडेल, गनिमाचं सांडेल, दुश्मनाचं सांडेल. वरदान दे. आणि निघाला माझा राजा. अवघे 450 मावळे घेतलेले आणि कूच केली गड तोरणा. ज्याला प्रचंड गड म्हणून ओळखलं जात होतं त्या प्रचंड गडावरती हल्ला केला. हर हर महादेवची गर्जना झालेली. सभासप तलवारीचे वाव होऊ लागले. चंडमुंड घंटा सुरबंडिनी, उदंड दंड महिषासुरमर्दिनी, महाराष्ट्र धर्मरक्षिके चंडिके तुळजा भवानी की, तुळजा भवानी की. हर 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 महादेवची गर्जना झालेली आहे. सब तलवारी फिरू लागल्या आणि वैर्याची धड शिर खाली पडू लागली. अवघ्या काही क्षणामध्ये माझ्या राजानं तो स्वराज्याचं तोरण बांधलं आणि तोरणा काबीज केला. इथे राजाचं स्वप्न, माझी जाऊनचं स्वप्न, शहाजी राजांचं स्वप्न माझ्या राजाने सत्यात उतरवलं आणि त्या तोरणा गडाला तोरण बांधिले स्वराज्याचे. त्या तोरणा गडाला तो बापाचा बाप वाघ शिव बाजवला, तो बापाचा बाप. माझी जाऊची पुण्याई अगाली वफाला, माझी जाऊची पुण्याई अगाली वफाला. जय शिवराय. तो बापांचा बाप राजा शुभ जन्मला, तो बापांचा बाप राजा शुभ जन्मला. हरी तो बापाचा बाप वाघ शुभ जन्मला, तो बापाचा बाप वाघ शुभ जन्मला. तो बापांचा बाप राजा शुभ जन्मला, तो बापांचा बाप राजा शुभ जन्मला. आज्ञा होती माझी जाऊची, शपथ घेतली स्वराज्याची, जनकल्याणाची शिकवणा नगर गुरु तुकोबाची. तोरण बांधलं स्वराज्याचे त्या तोरण गडाला, तो बापाचा बाप वाघ शुभ जन्मला, बापाचा बाप वाघ शुभ जन्मला. माझी जाऊची पुण्याई अगाली वफाला, माझी जाऊची पुण्याई अगाली वफाला. तो बापाचा बाप वाघ शुभ जन्मला, तो बापाचा बाप वाघ शुभ जन्मला. तो बापाचा बाप माझा शुभ जन्मला, बापाचा बाप. माझा राजा त्याने स्वराज्याचं तोरण, असाच आवाज राहू द्या, त्या तोरणा गडाला बांधलं आणि स्वराज्याचं स्वप्न साकार केलं. मायबाप, आम्हाला इतिहास शिकवला जातो. शिवाजी महाराज उठायचे की सुटायचे आणि मुस्लिमांवर तलवार घेऊन जायचे. नाही महाराज, शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये 36 अंगरक्षक होते. किती? 36. त्या 36 अंगरक्षकांपैकी 10 अंगरक्षक हे मुस्लिम समाजाचे होते मायबाप. आणि अंगरक्षक म्हणजे 24 तास राजे जागे आहेत, झोपलेले आहेत, त्यांची रक्षण करणारी व्यक्ती. अरे जर मुस्लिमांचा तिरस्कार राजाने केला असता तर अंगरक्षक गप्प बसले असते. पण त्या अंगरक्षकाने राजांचा प्राण वाचवण्यासाठी स्वतःच्या छातीवरती घाव सहन केले. म्हणून कुठल्याही जातीचा आणि कुठल्याही धर्माचा तिरस्कार माझ्या राजाने केला नाही. अहो, ज्या गडावरती स्वराज्यात गड जेवढे आले ना, त्या प्रत्येक गडावरती एक मस्जिद बांधण्याचं काम माझ्या राजाने केलं. का? माझ्या मुस्लिम बांधवांना सुद्धा तिथं त्यांची प्रार्थना करता यावी हे विचार कुणाचे होते? माझ्या छत्रपती शिवरायांचे होते. अहो, त्या कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद, त्याचा मुलगा मुल्ला वहावा, त्याची सुंदर देखणी पत्नी राजांना त्या खजिन्याच्या टायमाला गावली. अरे परक्याची स्त्री आहे, वैर्याची स्त्री आहे, परधर्मातली आहे, पण तिला सुद्धा आईचा दर्जा देणारा राजा तो एकच राजा म्हणजे छत्रपती शिवराय माझा. दैव तू माते लकरी साया
तुम्हाते नकरी साया वा 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 जाईव तुम्हाते नकरी साया जाईव तुम्हाते नकरी साया हे जाईव तुम्हाते नकरी सायास जाईव तुम्हाते नकरी सायास जाईव तुम्हाते नकरी सायास जाईव तुम्हाते नकरी सायास आम्ही विष्णुदास तैसे नये आम्ही विष्णुदास तैसे नये आम्ही विष्णुदास तैसे आम्ही विष्णुदास तैसे जाईव तुम्हाते नकरी सायास जाईव तुम्हाते नकरी सायास जाईव तुम्हाते नकरी सायास जाईव तुम्हाते नकरी सायास अरे शिवरायांचे गुरु म्हणजे संत तुकाराम महाराज. तुकोबारायांची वचन आहेत, जायोगे माते नकरी सायास. परस्त्री जर असेल तर तिला स्वतःच्या मातेचा दर्जा तुकोबारायाने दिला. तीच शिकवण माझ्या राजांची शिकवण होती. जेव्हा कल्याणचा खजिना लुटला गेला आणि आबाजींनी मोहीम फतेह करून दरबारात हजर झाले, आबाजी बोलतात, राज कल्याणचा खजिना लुटला, अपाट संपत्ती प्राप्त झाली. राजाने इशारत केली आणि पेठार समोर आणली गेली. पेठार उघडलं तर काय मायबाप, सोन्याने हिऱ्याने माणिक मोती जड जवाहीर अमाट संपत्ती त्या ठिकाणी प्राप्त झाली. राजे आनंदित झाले. आबाजी बोलतात, होणार होणार होणार, आता 32 मनाचं सुवर्ण सिंहासन उभं राहणार. हे बोलल्याबरोबर प्रत्येक मावळ्याच्या चेहऱ्यावर हसू आहे. तेवढ्यात एक मावळा बोलला, राज अजून एक भेटवस्तू प्राप्त झाली, अजून एक नजराना पेश करावा म्हणतो. आणि एक पेठार समोर आणलं गेलं. मायबाप, काय होतं त्या पेठारामध्ये? त्या कल्याणचा सुभेदार, त्या कल्याणच्या सुभेदाराची सून अत्यंत सुंदर देखणी आणि लावण्यवती पेठार उघडल्याबरोबर उभी राहिली. राजांनी तिच्याकडे पाहिल्याबरोबर राजांच्या मुखातून आपसुक शब्द बाहेर पडले. परस्त्रिया सदा बहिणी माया बहिणी माया परस्त्रिया सदा बहिणी माया हे सदा माना परस्त्रिया सदा बहिणी माना बहिणी माना परस्त्रिया सदा बहिणी माया पर उपकारी नेने पर निंदा पर उपकारी नेने पर निंदा परस्त्रिया सदा बहिणी माया परस्त्रिया सदा बहिणी माया. परस्त्रिया सदा बहिणी माया. परस्त्रीला बहीण मानणारी, परस्त्रीला आई मानणारी शिकवण माझ्या राजांना मिळाली होती. मायबाप, ती स्त्री पाहिल्याबरोबर राजांच्या मुखातून आपसुक शब्द बाहेर पडले. अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, आम्ही ही सुंदर झालो असतो वदले शिव छत्रपती. अरे अशीच आमची आई असता सुंदर रूपवती, आम्ही ही सुंदर झालो असतो वदले राजे शिव छत्रपती. काय लावण्य, काय सौंदर्य होतं मायबाप. ते पाहिल्याबरोबर शिवराय थक्क झाले. थक्क झाले राज शिवाजी, ओ थक्क झाले राज शिवाजी रूपयुवतीच बघून. आई मनोनी परत केली सुभेदाराची सून, आई मनोनी परत केली सुभेदाराची सून. आई मनोनी परत केली सुभेदाराची सून, आई मनोनी परत केली सुभेदाराची सून.
तिच्या रूपात उन अरे अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुन हरी अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुना त्या सुनेला आई म्हणाला त्या तरुणीला आई म्हणाला राजा हा शिलवान राजा हा शिलवान अरे आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान हरी शिवरायाच्या छायेखाली शिवरायाच्या छायेखाली नव्हती कशाची हार म्हणून आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आपल्या देखील गावात तीच परिस्थिती आहे मायबाप अर्धे हिंदू बांधव आहेत अर्धे मुस्लिम बांधव आहेत पण मजहब नाही सिखाता आपस में बैर रखना ही शिकवण आपल्या गावाने घेतली म्हणून गुन्या गोविंदाने नांदणार स्वराज्यातलं गाव विठला 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 माझ्या राजाने परक्याच्या स्त्रीला सुद्धा अरे वैऱ्याची स्त्री आहे पण ज्या स्वराज्यामध्ये स्त्रीच्या अब्रूवर कधीच कुणी हात टाकला नाही आणि जर हात टाकला तर रांजेच्या पाटलाचा चौरंगा माझ्या राजाने केला ते राजे म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज आहेत अरे कुणाला म्हणावं छत्रपती 19 फेब्रुवारी 1630 या महाराष्ट्राच्या मुशीत आणि जिजाऊंच्या कुशीत उदयाला आलेला स्वराज्याचा शिवसूर्य म्हणजे राजे शिवछत्रपती स्वतःच्या रक्ताचा अभिषेक रायरेश्वराच्या पिंडीवर करून स्वराज्याची शपथ घेणारा क्रांती सूर्य म्हणजे राजे शिवछत्रपती अरे वयाच्या 16व्या वर्षी तोरणा जिंकून त्या तोरण्याला स्वराज्याचं तोरण बांधणारा तारणहार म्हणजे राजे शिवछत्रपती अरे ही स्त्री म्हणजे हिंदूंच्या देव्हाऱ्यातील देवता आहे आणि त्या देवतेच्या पदराला हात घालणाऱ्या रांजेच्या पाटलाचा चौरंगा करणारा राजा म्हणजे राजे शिवछत्रपती अरे या महाराष्ट्रावर चालून आलेल्या अफजल खानाचा त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी कोथळा फाडणारा नरसिंहाचा अवतार म्हणजे राजे शिवछत्रपती शेकडो मैल दूर जाऊन त्या औरंगजेबाला त्याच्याच दरबारात या महाराष्ट्राचं पाणी पाजून सही सलामत स्वराज्यात येणारा सह्याद्रीचा ढाण्या वाघ म्हणजे राजे शिवछत्रपती अरे शी म्हणजे शिकावं कसं वा म्हणजे वागावं कसं आणि जी म्हणजे जिंकावं कसं याची शिकवण देणारा कर्मवीर योद्धा म्हणजे राजे शिवछत्रपती शिवाजीचा उलट होतो जीवास स्वतःच्या जीवाशी खेळून या रेतेच्या शिरावर सुखाचं छत्र निर्माण करणारे राजे म्हणजे राजे शिवछत्रपती अरे साळीमाळी कोळी वाडशी पितांबोळी मार मांग चांबार कुमार लोहार मुसलमान मराठा 18 पगड जातीला आणि 12 बलुतेदाराला एकत्र आणून स्वराज्य स्थापन करणारे आणि 32 मनाच्या सुवर्ण सिंहासनावर विराजमान होणारे राजे म्हणजे राजे शिवछत्रपती म्हणून माझे राजे फक्त राजे नाहीयेत माझे राजे या अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत आहे दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती दैवत छत्रपती दैवत छत्रपती नाच दैवत छत्रपती दैवत छत्रपती नाच दैवत छत्रपती हरी दैवत आम्हाला नाही कुणाची भीती शिवाजी मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती हरी शिवनेरीवर शुभ जन्मला शिवनेरीवर शुभ जन्मला राजाचा अधिपती
आणि म्हणून दैवत झाले राजे, अखंड हिंदुस्थानचं दैवत झाले. म्हणून माझ्या राजांचा इतिहास फक्त महाराष्ट्रात नाही, फक्त भारतात नाही, 7 समुद्रा पार अमेरिकेमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये सुद्धा, अमेरिकेमध्ये सुद्धा माझ्या राजांचा इतिहास, गुरिला वॉरफेअर म्हणजे गनिमी कावा तंत्र काय असतं हा शिकवणारा इतिहास शिकवला जातो. ही माझ्या राजांची थोरी. विठला विठला म्हणून सर्व शिवभक्तांना माझी विनंती आहे, अरे बाबांनो, स्वतःला राजा म्हणून, राजांचा मावळा म्हणून घेताना, स्वतःला शिवभक्त म्हणून घेताना तर काही आमची आचरणशीलता चांगली असली पाहिजे. कसा होता माझा राजा? अरे नुसती चंद्रकोर लावली म्हणून कोणी शिवभक्त होत नाही. अरे नुसती दाढी वाढवली म्हणून कोणी शिवभक्त होत नाही. अरे कुणी हातामध्ये पेंडॉल घातला शिवरायांचा म्हणून शिवभक्त होत नाही. कुणी या कंठामध्ये शिवरायांचं पेंडल बांधलं म्हणून शिवभक्त होत नाही. अरे कुणाला म्हणावं शिवभक्त? ज्याने माथ्यावरती चंद्रकोर लावली आणि समोरून येणारी प्रत्येक स्त्री तिच्यात बहीण आणि माऊली पाहिली, तो खरा शिवभक्त, तो खरा शिवभक्त. नाहीतर आमचा तोराच फक्त जास्त आहे महाराज. त्या गाडीवर माग काय लिहिलंय? अय बघतोस काय? मुजराकोर. आणि गाडी धाब्यावर शब्बास रे शिवभक्त. अरे ज्याने माग तर लावलं शिवभक्त, पण शिवभक्त नाव लिहून कधीच गाडी दाब्यावर नेली नाही, तो खरा शिवभक्त महाराज, तो खरा शिवभक्त. राजांनी कधीच कुठलंच व्यसन केलं नाही मायबाप, कधीच कुठलं व्यसन केलं नाही. म्हणून विनंती आहे, स्वतःला राजाचे शिवभक्त समजताना मग राजांचे विचार अंगीकारा, त्यांच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. नाहीतर स्वतःला राजाचा शिवभक्त म्हणतो. काल शिवनेरी किल्ल्यावर एक जण म्हणतोय जय शिवराय, जय शिवराय. म्हणलं घेतली का काय? काय महाराज, स्वतःला राजांचा, खरं सांगतोय दादा मी त्याला असं काही बोललो नाही. ते बसलं असतं मला शिव्या देत. तू महाराज का काय त्याला काय माहितीये. पण दारू कधीच प्यायची नाही हो. दारूने कुटुंबाचं वाटोळ आहे. म्हणून राजाचा मावळा जो स्वतःला समजतो ना, त्यांनी तर कधीच व्यसन करायचं नाही मायबाप, कधीच नाही. या दारू पिणाऱ्याची साधी नकरी असते का? सांगतोच थोडं आता. विठाला 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 विठाला. एक जण एवढं पेलं महाराज, एवढं पेलं आणि गावातल्या लोकांना शिव्या द्यायला लागलं. पोलीस पाटलांना राग आला. म्हणले ह्याला किती सांगितलं तरी हे काही बंद करतच नाही म्हणले. मग गावातलं दुकानच बंद करायचं. मग गावातलं दुकान बंद केलं बरं का त्या लोकांनी. मग हे त्याच्याहून दम काढत होतं का? नाही. याचं गाव होतं उतारात आणि शेजारचं गाव होतं चढाला. ते त्या गावात जाऊन दारू पिऊन यायचं आणि गावातल्याला शिव्या द्यायचं महाराज. रोज त्याचा उद्योगच ठरलेला. बरं इतकं लांब चलत जायचंय, काय करायचं? ते सायकलवर जायचं. सायकलवर. बरं त्याची सायकल बी अशी भारी होती बरं का, कुणी चोरीत नव्हतं तिला. तिला मागचं टपाड नाही, पुढचं टपाड नाही, चैनीचं टपाड, कोणताच पत्रा नाही. तिला ब्रेक नाही. तुम्ही म्हणता ना ब्रेक कसं लावायचं? सिल्पर घालायचं मध्ये चाकात. आणि हे असा प्रकार, हे शेजारच्या गावात जायचं तिथून पिऊन यायचं. एक दिवशी हे तिकडं गेलं प्यायला आणि गावात वापस निघालं. आता निघालं तर बरं, उताराला सायकल लागलेली आणि पुन्हा रस्ता बी काय धडाचा नव्हता. दडदड मे खडखड सगळी सायकल टिकी 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 हालतच सायकल निघाली महाराज. बरं हे गावाच्या जवळ यायला आणि गावातून एका प्रतिष्ठित माणसाची अंतयात्रा निघायला. आता पुढे ते शिकाळी घेतलेला, त्याच्या मागं 4 जण हे खांद्यावर घेऊन चाललेले, राम नाम सत्य होय. निघाली अंतयात्रा. आता हे असे थोडे गावाच्या बाहेर गेले आणि ते समोरून आलं. बरं ते बी ओरडत होतं, ए ब्रेक नाही, ब्रेक नाही, ब्रेक नाही. ह्यांनी काय करावं आता? हे सगळे गुंतलेले माणसं. पहिलं तर शिकाळी घेतलेलं 2 पाटे रस्त्याच्या बाजूला, मागलचे सगळे माणसं या बाजूला, सगळे पळाले. खांदेकऱ्यांनी कुठं पळावं? खांदेकरी इकडे पळते तिकडे पळते, पण हे काय पेल्यालं ते मस्त चप्पल घालताय त्या टायर मध्ये, पण ब्रेक काय लागाना. चप्पल ती सायकलची गडगड होत आली ना महाराज नीट ह्या चौकाच्या मध्ये, आणि ते सगळं रापकन पडलं असं. हो. आणि ते सायकलवर हे आणि ह्याच्या अंगावर पुन्हा ती डेड बॉडी. हे उठलं बुवा, त्याला ढकलून उठलं. ते चौघापैकी एक जणाने खांदेकऱ्याने धरलं. मला तो टंगडच मोडतो म्हणला. हे भेटोच नाही महाराज. ते मला अजिबात धक्का लावायचं नाही त्याला. अरे तुला काय लाज लज्जा काही आहे की नाही? ते म्हणला काय झालंय माझं, तुला ढका लावलाय का माझा?
त्याला म्हणतोय हे. अरे म्हणले बाबा हे मड खाली पाडलं ना तू, ते मला जे पडले ते काय म्हणते का, मग तुझ्या काय बापात चालले. इतके विचित्र राहते महाराज हे. पेनार काय कचेरील ना ह्याचा भरोसाच नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. एकतर का नाही रोज प्यायचं आणि गावातल्याला त्रास द्यायचं. एक दिवशी संध्याकाळी पेलं उशिरा येऊन झोपलं महाराज. ते सकाळी उठलं, रांगोळी काढते त्याची बायको, दारात सडा टाकलाय आणि ते दारात येऊन बसले महाराज. दारात येऊन बसले आणि बोलतो काय, अय मला जर सरपंच केलं तर गाव बदलून टाकेन, गाव बदलून टाकेन. मला जर खासदार केलं ना तर संभाजीनगर बदलून टाकेन. मला जर पंतप्रधान केलं तर देश बदलून टाकेन. ही म्हणली आज लयच अवतार बिघडला याचा. ह्याला बदलीन त्याला बदलीन. ती म्हणती गाव बदलायचं देश बदलायचं बाजूला राहू द्या, अगोदर लुंगी समजून म्हातारीचं लुगडं नेसलंय ते बदला. इतके विचित्र राहते. याला भानच नाही राहत महाराज. कशाचंच भान नसतं याला. अरे एवढंच नाही ते कशालाच भेट नाही दारू पिलेला माणूस. दारू पिलेला माणूस ना ते पिलेला असावं फक्त, ते राजाच असते. दोघं जण दारू पिलेले बरं का, दोघं एकमेकाला बोलायले. ते म्हणते ऐ मी भारताचा पंतप्रधान होणार आहे, मी भारताचा पंतप्रधान होणार आहे आणि तुला माझा उपपंतप्रधान करणार आहे. ते म्हणते शक्यच नाही. ते म्हणला कस काय, म्हणला मी राजीनामा दिला नाही तर तू कसं होशील. इतके विचित्र राहते महाराज हे. एक जणाची दाढ दुखायली बरं का, आणि डॉक्टरकडे आलं. ते डॉक्टर साहेब म्हणजे लय दाढ दुखायली. डॉक्टर म्हणले या चेक करतो. चेक केलं, म्हणले दाढ किडली तुमची, मग दात पाडावं लागून. नको आम्हाला, मला भीती वाटते. ते म्हणले काही नाही भीती नाही, 2च मिनिटात काढतो मी. नाही मला भीती वाटते. डॉक्टरला माहित होतं हे घेणारं गिराईक आहे. डॉक्टरने म्हणले काही हरकत नाही, बसा 1 मिनिटं. डॉक्टर गेले आणि त्याच्या आवडीचा ब्रँड घेऊन आले. ग्लासात ओतली अर्धी. म्हणले आता घ्या प्या बरं. म्हणले त्याने पिली. म्हणले आता भीती वाटते. ते म्हणलं आता थोडी वाटते, थोडी वाटते. मग अजून ओतली, अर्धा ग्लास भरला. घ्या म्हणले आता. घेतली. आता भीती वाटते, आता उगच थोडी वाटते. डॉक्टर म्हणले ह्याचं वाढतच चाललंय, पण आपलं काम त्याशिवाय बिल व्हायचं नाही, 2000 निघायचे नाही ना. डॉक्टरनी परत अर्धा ग्लास भरला आणि डॉक्टर म्हणले हा आता घ्या. त्याने घेतली. ते डॉक्टर म्हणले आता भीती वाटते. ते मला अजिबात नाही. बघतो माझ्या दाडाला कोण हात लावते, टंगडच मोडतो मला. म्हणजे ते आलंय दात पाडायला आणि लागले डॉक्टरचं टंगडं मोडायला. हे पिणाराचे हाल आहे. म्हणून दारू प्यायची नाही महाराज, दारू प्यायची नाही, व्यसन करायचं नाही. आयुष्याचं वाटोळ आहे. दारू गांजा मत पियो यारो, 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 दारू गुम हो जाती है, दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है, दारू गांजा मत पियो यारो, अक्ल गुम हो जाती है, पल्लू के दाम खर्च के मुंह में मिट्टी जाती है, के दाम खाने मुंह में मिट्टी जाती है, दारू गांजा मत पियो यारो, 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 दारू गांजा मत पियो यारो. म्हणून स्वतःला शिवभक्त समजत असाल तर कधीच दारू प्यायची नाही आणि दारू पिऊ द्यायची नाही. अरे शिवजयंती अशी साजरी करायची, दारू प्यायची नाही, दारू पिऊ द्यायची नाही, व्यसन करायचं नाही, व्यसन करू द्यायचं नाही. आणि जर कुठलं व्यसन असेल तर राजासमोर यायचं. राजा आजपासून व्यसन सोडलं, ही तंबाखूची पुडी फेकून द्यायची. ती खरी माझ्या राजांची जयंती असेल महाराज, ती खरी राजांची जयंती असेल. व्यसन सोडलं पाहिजे. या पवित्र पावन क्षणाला आम्ही नवीन संकल्प केले पाहिजे. ती खरी राजांची जयंती आहे. माझा राजा त्याने हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. अरे कुठल्याही जातीचा असो, धर्माचा असो, त्याला वाटत होतं की छत्रपती शिवाजी राजे म्हणजे माझे राजे आहेत आणि हे स्वराज्य म्हणजे माझं स्वराज्य आहे. प्रत्येक रयतेतील व्यक्तीचं दुःख माझ्या राजाने जाणलं, म्हणून माझ्या राजाला जाणता राजा म्हणतात. कोणता राजा? जाणता राजा.
शिवकाळात नांदत होती, शिवकाळात नांदत होती, सुखात सारी ही प्रजा, सुखात सारी ही प्रजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी राजा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी राजा जाणता राजा, राजा. शिवकाळात नांदत होती, शिवकाळात नांदत होती, सुखाने सारी प्रजा, सुखाने सारी प्रजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी राजा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी राजा जाणता राजा. नाही भ्याला कुणाच्या बाला, हक्कासाठी लढला, मर्द मराठा शिवसेनाने कधी कुणाला लढला, मर्द मराठा शिवसेनाने कधी कोणाला लढला, आणि शिवसेना नाही कोणाला लढला. शिवरायाने आनंदाने, शिवरायाने आनंदाने केली सुखी ही प्रजा, केली सुखी ही सारी प्रजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, हे म्हणून म्हणती शिवाजी राजा जाणता राजा, हे म्हणून म्हणती शिवाजी राजा जाणता राजा. आता सुरूच उशिरा झालाय म्हणल्यावर उशिरा सुटणारच थोडं तरी आहे. आपला टाइम झालेला आहे. तुमचं म्हणणं असेल तर क्लोज करतो. विठाला विठाला विठाला. आणि तो राजा या मातीमध्ये जन्माला आला ज्याने तुमच्या आमच्या सर्वांच्या सुखाचं छत्र निर्माण केलं आणि रक्षण केलं. कशाचं? अभंगाचं पहिलं छत्र. धर्माचे पालन, 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 धर्माचे पालन. करणे पाखंड खंडने, करणे पाखंड खंडने, करणे पाखंड करणे पाखंड खंडने, करणे पाखंड खंडने, एकी धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्माचं रक्षण आणि धर्माचं पालन करण्याकरता माझ्या राजाचा अवतार झाला महाराज. आणि धर्म कोणता स्थापिला? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जरा गाण्यातच लांब चाललंय महाराज. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. कुणाना व्यर्थ हिनवावे, कोणाना व्यर्थ चिनवावे, समजता बंधू मानावे. जगाला प्रेम अर्पावे हा खरा धर्म माझ्या राजाने वाचवला आणि स्वराज्य स्थापन केलं. राजांच्या जीवनातून काही शिकायचं असेल ना,
एकच गोष्ट शिका माय बाप, काय? उभं आयुष्य राजे फक्त माता पित्याच्या इच्छे खातर जगले, म्हणून माता पित्याची सेवा करण्याचं ब्रीद आम्ही अंगीकारलं पाहिजे. तुम्हाला माहितीये स्वराज्य स्थापन करणं हे कुणाचं स्वप्न होतं? माझ्या शहाजी राजांचं स्वप्न होतं, माझ्या मा जिजाऊंचं स्वप्न होतं. आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी माझ्या राजाने या प्राणाची बाजी लावली, छातीचा कोट केला, दुश्मनाशी राजा भिडला आणि हे स्वराज्य निर्माण केलं. उभं आयुष्य लढले फक्त माता पित्याचे स्वप्न पूर्ण करण्याकरता. म्हणून विनंती आहे माझी या ठिकाणी उपस्थित सर्व दादांना, शिवभक्तांना, की आपल्या आई वडिलांच्यासाठी सुद्धा जगायला शिका, त्यांच्यासाठी प्राणाची बाजी लावायला शिका. अरे माझे राजे, हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा, मातोश्रींची इच्छा, पिताश्रींची इच्छा. आणि त्यांच्या इच्छे खातर उभी आयुष्याची 35 वर्ष फक्त घोडदौड, युद्ध, लढाई केली. कधी उसंत नाही, कधी आराम नाही, कधी मौज मजा नाही. उभं आयुष्य फक्त माता पितेच्या इच्छेसाठी खर्च केलं. आणि तुम्ही आम्ही काय करतो? एक पोत्यावर आई, एक पोत्यावर वडील वाटून घेतले. आणि ती आई वडिलांकडे बघते, वडील आईकडं, धाकल्याकडं आई आहे, थोरल्याकडं वडील आहेत. ते म्हातारं म्हणतं, अगं 4 पोरं होती, 4 पत्रांच्या खोलीमध्ये भाकर चटणी कळण्या कोंडा खाऊन लहानाची मोठी केली मुलं. पण आज मुलांच्या 4-4 बंगल्यामध्ये त्या आई वडिलांना सुखाचं छत्र नाही, एखादा कोपरा सुद्धा मायेचा नाही. मोठी पिढी विचित्र आली मायबाप. ते म्हातारं तिच्याकडे बघतं, टुकू 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 बघतं आणि मनातल्या मनात म्हणतं, चोरी झाली तुला बोलण्याची, लाज वाटे मला सांगण्याची. अगं हकाची बायको आहे पण तिला बोलता येत नाही. त्याला म्हणायचंय, अगं माझा दात पडलाय, सुनबाई मला शिळे तुकडे खाऊ घालते पण मला भाकर चावत नाही ग, चावत नाही. पण सांगावं कसं? सांगितलं तर या सुनामधून म्हणतात, म्हातारे झाले तरी अजून चुगल्या करायचे सोडित नाही. मोठी विचित्र पिढी आली मायबाप, विचित्र आली. आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे. माता पिता को कोई नहीं माने, माता पिता को कोई नहीं माने, औरत को बहुमान, बीवी को बहुमान. आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे. मोठी विचित्र पिढी आली. त्या मायबापांना आपल्या जीवनामध्ये किंमत नाही. अरे आई म्हणजे काय असते? गोठ्यातली गाय असते, वासराची गाय असते, लेकराची माय असते, दुधावरची साय असते, आई असते, लंगड्याचा पाय असते. अरे आई असते शिदोरी. आहे तोपर्यंत एवढं प्रेम देते मायबाप, ते सरत नाही. पण ती माय माऊली आयुष्यभर कुणासाठी उरतही नाही बरं. तिची किंमत आहे तोपर्यंत कळत नाही. आणि एकदा का आई निघून गेली ना, त्याला विचारा की त्याला माईची किंमत कळते. अरे ज्याला डोळा नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत, ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत, आणि ज्याला माय नाही त्याला विचारा मायेची किंमत. सबसे बड़ी है माँ, जग में सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, वो देती है दुआ, पगले सबसे बड़ी है माँ. अरे जगात सर्व काही आहे तुमच्याकडं, पण आई जर नसेल ना तर तुमच्या आयुष्याला किंमत उरत नाही. मायेच्या प्रेमाला तुम्ही भिकारी होता. सर्व तुमच्याकडे आहे. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, आई विना भिकारी. सगळं असू द्या तुमच्याकडं, मायेचं प्रेम नसू द्या, आयुष्याला किंमत नाही. खरा निखळ प्रेमाचा झरा आटला हो. अरे आई काय करते? दगडासारखं ओझ 9 महिने 9 दिवस या पोटामध्ये दगडासारखं ओझ वागवते. या हाताचा पाळणा करते, या नेत्राचे दिवे करते. 32 धारा दुधाच्या पाजणारी आईच असते हो. अरे त्या लहान लेकरानं अंतरून ओलं केलं, ओल्या जागी स्वतः निजते, कोरड्या जागी त्याला निजवते.
बाळाचं दुखायला जर लागलं ना तर रात्र रात्र या मस्तकावर मिठाच्या पट्ट्या देणारी आईच असते हो, आईच असते. पण त्या आईची किंमत कळत नाही, त्या वडिलांची किंमत कळत नाही. ज्याची आई गेली ना त्याला विचारा, आईच्या माईच्या प्रेमाला त्याचं आयुष्य पोरकं होतं. मायबाप पोरकं होतं. आज पश्चिमेला मावळलेला चंद्र उद्या सूर्य उद्या पूर्वेला पुन्हा दिसेल. आज पश्चिमेला मावळलेला सूर्य उद्या पुन्हा दिसेल. ढगाड गेलेला चंद्र पुन्हा दिसेल. पण मातीआड गेलेली आई आणि मातीआड गेलेला बाप पुन्हा कधीच दिसणार नाही. म्हणून माझी विनंती आहे, we can get everything in the market with the power of money. Just one thing we are unable to attend, that is the mother and her true love. जगात सर्व काही मिळवता येतं पैशाच्या जोरावर, पण एकदा खरी आई आणि खऱ्या आईचं प्रेम आई गेल्यावर कधीच मिळत नाही मायबाप. म्हणून माता पित्यांची आहे तोपर्यंत सेवा करा. हीच शिकवण माझ्या राजांची आपल्या जीवनामध्ये घ्या. अरे बाप काय असतो? जो बाप रानात अनात उन्हाबनात राबला, हडाची काड केले, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला. अरे ज्या बापाने स्वतःचं धोतर फाटलं, कमरेपर्यंत खोचून धोतर आपलं आयुष्य व्यतीत केलं, ज्या बापाने आपल्या चप्पल तुटली सुतुळेने बांधून बांधून आपलं आयुष्य व्यतीत केलं, अरे ज्या बापाने तुमच्या मुखामध्ये चिमणीसारखा चारा भरवला आणि त्याच बापाची तुम्हाला किंमत नाही. अरे ज्या बापाने तुमच्यासाठी स्वतःचं आयुष्य गहाण टाकलं, बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपली कुरवंडी गोवाळणी, आपल्या देह झिजवून तुम्हाला पोचणारा एकच या जगामध्ये असतो, तो म्हणजे बाप असतो. अरे तुम्ही रडायला लागलात ना, 1 रुपये देऊन तुम्हाला चॉकलेट आणायला पाठवणारी आई तुमच्या अंतकरणात राहते. पण तुम्ही आयुष्यभर कुणाच्या समोर हातच पसरू नये म्हणून 10-10, 20-20 एकर जमीन कमवून ठेवणारा आणि तुम्हाला नोकरी लागावी म्हणून साहेबाच्या दारात साहेबाचे पाय धरून 15-15 लाखाची बॅग त्याच्या पायावर ठेवणारा बापच आहे मायबाप. बाप, त्या बापाची किंमत तुम्हाला कळली पाहिजे. एकदा बाप बाप व्हावा, जगी ऐसा बाप व्हावा, ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप व्हावा, व्हावा. त्यांच्या कोणाचा, त्यांच्या कोणाचा मुक्ती मिळावा, जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा विठ्ठला 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 विठ्ठला. जगी ऐसा बाप व्हावा. पुढे त्याच्या कुळीस मुक्ती मिळावा, त्याच्या कुळीस मुक्ती मिळावा. बाप असा झाला पाहिजे ना, ऐका, ज्याचा वंश मुक्तीस जावा. वाह. जगी ऐसा बाप बाप व्हावा. व्हावा. म्हणून बाप तुमच्या आमच्यासाठी काय करतो? स्वतःचं आयुष्य उघडत असतो. लक्षात ठेवा, तो बाप आहे ना, त्या बापाची आम्हाला किंमतच नाही ना. त्याच्यामुळे बापाचे केलेले काम, आमच्यासाठी खाल्लेल्या खस्ता आम्हाला कळत नाही आणि वर तोंडून घेऊन आम्ही म्हणतो की माझ्यासाठी काय केलं. अरे बाप जे करतो ते जगात कुणीच करत नाही. पण फक्त आई रडून दाखवते आणि बापाला रडता येत नाही. त्याला माहितीये मी जर रडायला लागलो तर पाठीमाग खंबीर कणा म्हणून कोण उभं राहील. पण त्या बापाचं अंतकरण कसं असतं सांगू का तुम्हाला? उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी.
झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला ओटा मंदी हासू जरी कना वाकला घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर 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 बाप कळत नाही आमच्यासाठी काय करतो. अरे बाप स्वतःच शरीर झिजवतो आणि तेव्हा आमचा देह पोसत असतो. माय बाप आमच्या शरीरावर दिसणार तेज आमच्या शरीरात असणारी ऊर्जा कुणाचं खाऊन मिळाली बापाचं. त्या बापाचे कष्ट आहेत माय बाप. आणि मग लई अवघड हाय गड्या उमजाया बाप. बाप कळत नाही. कळतो कवा वेळ निघून गेल्यावर. ज्याचा बाप गेला ना मग मात्र दुःख होतं. माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेनं पुसताना माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेनं पुसताना उरीहून का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळ जोडलेली उभ्या आयुष्याला त्यानं कशी कतर लावलेली मला कस कस होत या कुणी बाबा म्हणताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. म्हणून बाप गेल्यावर कळण्यात काहीच उपयोग नाही हो. ऐका एकदा बाप गेला ना मग त्याच्यासाठी कितीही जेवण घालून पंक्ती घालून काही उपयोग आहे का. आयुष्यभर बापाने शिळे तुकडे खाल्ले आणि शेवटी बाप मेल्यावर त्या बापाच्या नावानं हजारो लोकांना बुंदी लाडू खाऊ घातले. महाराज म्हणतात अरे म्हातार तरसलं ताक आला आणि लाडू घातले लोकाला. ही वेळ आमच्या जीवनात येऊ नये म्हणून खरी वडिलांची पुण्यतिथी वडिलांचं प्रथम पुण्यसरण किंवा 13वा आम्ही साजरा करतो ना तो सार्थकी कधी होईल माहितीये का. 13व्याला नंतर खर्चायचे जे पैसे आहेत ना त्यातले निम्मे जरी पैसे बाप जिवंत असताना खर्चले ना तुमचं घर पंढरपूर झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. तो देव तुमच्या घरात येणार का. पुंडलिकाने आपल्या मातापित्यांची सेवा केली आणि म्हणून पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता. पुंडलिकाचा भाव पाहून देव गोकुळावरून इथं आला. म्हणून सर्व शिवचरित्रातला भाग नाही कळाला तरी मी तर विनंती करेल आपल्या सर्वांना शिवरायांच्या चरित्रातून एवढंच शिका. मा जिजाऊसाठी राजाने उभं आयुष्य झिजवलं शहाजी राजांसाठी उभं आयुष्य झिजवलं तसं तुमचं आयुष्य झिजवा. आपला वेळ खूप लांब निघून गेलाय महाराज. आणि 2 तास सेवा करायची होती पण 2 तासापेक्षा कमी वेळ माझ्याकडे माईक आला. प्रदाताई काय करतील इथलं जोड जमाव करायलाच वेळ लागला आणि रोज उभं राहायचंय. बरं अत्यंत सुंदर साथ केली. आमचे किरण महाराज आहेत आमचे रामभाऊ आहेत आणि आकाश महाराज वा तुफान वाजवलं महाराज तुम्ही आज दिलखुलास. आमचे माऊली महाराजांचं करता आणि आकाश महाराजांचं काय करता डोलदार टाळ्या या 4 जणांसाठी महाराज. काय माहितीये का हे 4 जण म्हणजे आम्हाला मुक्कामापर्यंत पोहोचवणार आहेत. जसे 4 लागते का नाही आणि आज असे पक्के होते म्हणून सेवा इथपर्यंत तुम्हाला गोड वाटली. आपण राहिलेल्या अभंगाचा भाव नंतर पाहूया. करविली तैशी केली कटकट वाकडी का नीट देव जाणे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नो हे अंगभूत युक्ती. आता एकदा विठोबा रखमाईचं भजन घ्यायचंय.